नमस्कार, सप्तधारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज सोमवार दिनांक 28 ऑक्टोबर 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कोरेगावात महायुतीचे उमेदवार आमदार महेश शिंदे यांचा विराट शक्ती प्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल। कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार महेश शिंदे यांनी सोमवारी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला। स्थानिक भूमिपुत्र या नात्याने मतदारसंघातील जनता पुन्हा एकदा मताधिक्याने विजयी करेल असा विश्वास त्यांनी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला। खटाव येथील आपल्या निवासस्थानी त्यांनी मातापित्यांचे आशीर्वाद घेतले। त्यानंतर पुशेगाव येथे परमपूज्य सेवागिरी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन ते कोरेगावात दाखल झाले। मार्केट यार्ड येथून रॅलीद्वारे जोरदार शक्ती प्रदर्शन केले। खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह मान्यवर या रॅलीमध्ये सहभागी झाले होते। सातारा जकात नाका आझाद चौक मार्गे रॅली शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्यान येथे दाखल झाली। तेथे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। यावेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष आबा जाधव, शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय काटकर, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते। तेथून रॅली साखळी पूल मार्गे जुना मोटर स्टँड येथे आली। तेथे त्यांनी विराट रॅली संबोधित केले। कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास महायुती सरकारने साधला आहे। 2 TMC पाणी देऊन 98% क्षेत्र ओलिताखाली आणले आहे। सरकारला पुन्हा एकदा सत्तेत आणण्यासाठी जनतेने मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले। रॅलीचे तिथेच विसर्जन करण्यात आले। त्यानंतर आमदार महेश शिंदे, डॉक्टर प्रियाताई शिंदे व पदाधिकारी हे सुभाषनगर येथे गेले। तेथे क्रेनच्या साह्याने भला मोठा हार त्यांना घालण्यात आला। तेथून मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत जाऊन त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अभिजित नाईक यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला। पत्रकारांशी बोलताना त्यांनी स्थानिक भूमिपुत्र या नात्याने मतदारसंघातील जनतेने आपल्याला स्वीकारले आहे। आजवर मतदारसंघात हजारो कोटी रुपयांची विकास कामे करण्यात आली आहेत। शेती पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात आला असून हा मतदारसंघ दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार केला असून त्याला जनता साथ देईल आणि मोठ्या मताधिक्याने विजय करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। कोरेगावात अपक्ष उमेदवार शशिकांत धर्माजी शिंदे यांनी 10,000 रुपयांची चिल्लर भरून दाखल केला उमेदवारी अर्ज। गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या गाजलेल्या मराठी चित्रपटात घडलेला प्रसंग प्रत्यक्ष कोरेगावात सोमवारी घडला आहे। अर्ज भरण्याच्या दिवशी सोमवारी दुपारी 1 वाजता एका अपक्ष उमेदवाराने अनामत रक्कम म्हणून चक्क 10,000 रुपयांची चिल्लर भरून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। त्यामुळे या विषयाची चांगली चर्चा सर्वत्र रंगली आहे। मराठी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या चित्रपटात साकारलेल्या इच्छुक उमेदवाराने अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी चिल्लर भरल्याचा प्रसंग साकारला आहे। त्यात रक्कम मोजताना अधिकाऱ्यांना अक्षरशः घाम फुटलेला दिसत होता। असाच प्रसंग प्रत्यक्षात कोरेगावच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये सोमवारी दुपारी 1 वाजता बघायला मिळाला। शशिकांत धर्माजी शिंदे असे या उमेदवाराचे नाव असून त्यांनी 10 रुपयांची पिशवीभर नाणी आणून अनामत रक्कम भरली। ते सातारा तालुक्यातील लिंबगावचे रहिवासी असून व्यवसायाने शेतकरी आहेत। त्यांच्या या पवित्र्यामुळे अधिकारी व कर्मचारी ही वैतागले होते। मात्र त्यांनी पैसे मोजून रक्कम भरून घेतली। याबाबत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यामागील भूमिका सांगताना शशिकांत धर्माजी शिंदे म्हणाले की कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास झाला नाही। दोन्ही शिंदेंनी तो केला नाही, म्हणून तिसरा शिंदे या नात्याने मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। मी शेतकरी आहे। पालेभाज्या पिकवून आणि इतर पिके घेऊन ती विकून आलेले पैसे एका मठात साठवले होते। ती रक्कम साठवून उमेदवारी अर्जासाठी अनामत रक्कम भरली आहे। शिंदे एवढा काही विकास झालेला नाही, त्यामुळे मी अर्ज भरतो। असा आहे, आमचा उमेदवार जो आहे तो गरीब घरातला शेतकरी कुटुंबातला आहे आणि आपण बघितलं असेल की ज्यावेळेला एखादा शेतकरी दुधाचे पैसे असतील, पालेभाज्यांचे पैसे असतील, ते त्याने एका माठात ठेवलेले होते साठवून की बाबा भविष्यात कधी लागले चांगल्या कामाला आपण त्याचा वापर करतो। ती चिल्लर आम्ही 10 रुपये, 5 रुपये, 20 रुपयाची आणली होती। 10,000 रुपये अनामत रक्कम, साधारण 10 किलो वजन होतं त्याचं। आम्ही ती आजीबाईंच्या पाठीवर आणली, लाल कपड्यामध्ये बांधली आणि सन्माननीय आपल्या प्रांत अधिकाऱ्यांना ती सुपूर्द केली। त्यांनी ती सन्मानाने घेतली। साधारण अर्धा तास त्यांना मोजायला लागले असेल
आम्ही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि ती चिल्लर बहुसंख्येने परत कोरेगावचे मतदार आम्हाला देतील आणि आम्ही जे आणलेलं डिपॉझिट होतं हे स्वकष्टाचं होतं, भ्रष्टाचाराचं नव्हतं, हे कोरेगावकरांच्या आर्थिक हितात होतं. कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे सर्वसाधारण निरीक्षक भास्कर लक्षकार यांची कोरेगावात निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास भेट, कामकाजाचा घेतला आढावा. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत कोरेगाव विधानसभा मतदारसंघासाठी मध्य प्रदेशातील ज्येष्ठ सनदी अधिकारी भास्कर लक्षकार यांची नियुक्ती झाली असून त्यांनी सोमवारी दुपारी 3:30 वाजता कोरेगाव येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास भेट देऊन निवडणूक अनुषंगिक कामकाजाचा आढावा घेतला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अभिजित नाईक, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून झालेल्या कामकाजाची माहिती घेतली. निवडणूक कालावधीमध्ये कामकाजांवर नियंत्रण ठेवून ते आपला अहवाल निवडणूक आयोगास वेळोवेळी सादर करणार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अभिजित नाईक यांनी दिली. महायुतीमध्ये उमेदवारीचा घोळ कायम, जनता सुज्ञ, राज्यात सत्ता बदल होणार, आमदार शशिकांत शिंदे यांना विश्वास. भाजपमध्ये सर्व काही आलबेल आहे. अजून उमेदवारी यादीचा घोळ सुरू असून दिल्लीत बैठकांवर बैठका सुरू आहेत. महायुतीमध्ये ज्यांना तिकीट नाकारले आहे त्यांनी बंडखोरी केली आहे. राज्यात पहिल्यांदाच पाहतोय की वडील एका पक्षात आणि मुलगा एका पक्षात आहे. सध्या सोयीचे राजकारण सुरू आहे. याउलट महाविकास आघाडीमध्ये चांगली परिस्थिती आहे. राज्यात निश्चितपणे सत्ता बदल होईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला. कोरेगावच्या लघु औद्योगिक वसाहतीमध्ये एका कार्यक्रमादरम्यान सोमवारी सायंकाळी 7 वाजता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी महायुतीवर टीका केली. लाडकी बहीण योजनेचा निवडणुकीवर परिणाम होणार नाही. महिलांना योजनेबाबत खरे स्वरूप आणि वास्तव समजले आहे. एका बाजूला लाभ द्यायचा तर दुसऱ्या बाजूला महागाई वाढवायची, हे आता सर्वसामान्यांना समजून चुकले आहे. आमच्या कार्यक्रमांना आणि मेळाव्यांना महिलांची उत्स्फूर्तपणे गर्दी होत आहे. त्यामुळे महिला महाविकास आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोरेगाव शहरात विरोधकांनी चेहरे आणि व्यक्ती पाहून शेतजमिनीवर आरक्षणात टाकले आहे. आरक्षणाच्या विषयावरून अनेकांवर दबाव आणले गेले, हे सर्वसामान्य जनतेला ज्ञात आहे. राज्यात सत्ता बदल होताच आणि महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर सर्वप्रथम कोरेगावचा नवीन शहर विकास आराखडा रद्द केला जाईल, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. लोकसभेला असं म्हणत होते, निकाल काय लागला बघितला. विधानसभेला ते असेच म्हणावे, ज्यावेळेला सत्ता महाविकास आघाडीची येईल तर त्यांना सत्य कळेल. मी स्वतः फिरतो, मी स्वतः बघतो. अजूनही त्यांचा गोळ संपत नाही. त्यांच्या तिकीट वाटपाचा दिल्लीमध्ये अजूनही खलबत चालू आहे आणि ज्यांना तिकीट नाकारलं गेलं त्यांनी बंडखोरी केलेली आहे. पहिलं राजकारणामध्ये बघितलं, वडील एका पक्षात, मुलगा एका पक्षात, अशा प्रकारचं राजकारण सोयीचं महायुतीमध्ये झालेलं आहे. महाविकास आघाडीमध्ये सगळं चांगलं आहे, इच्छा व्यक्त केली जाते. पण जरी फॉर्म्युला कुठला असला तरी तो फॉर्म्युला 100% यशस्वी होईल असं मला खात्री आहे. राजकारणातल्या निवडणुकीची लोकशाही आता संपलेली आहे. ज्या वेळेला माझा पराभव झाला त्यावेळेला निवडणूक आयोगाला दिल्लीला आम्ही गेलो होतो. सुप्रियाताई होतो, आम्ही होतो आणि त्यावेळेला निवडणूक आयोगाने असं सांगितलं होतं की याचं नाव बदललं जाईल. कदाचित राज्यामध्ये आम्ही याचं चिन्ह रद्द करू, गोठवून टाकू अशी शब्द दिला होता. काही दिवसानंतर बघितलं असेल तर निवडणूक आयोगाने परत पूर्वीचा दिलेला शब्द पाळला नाही असं आम्हाला वाटतं. त्यांनी परत त्याप्रमाणे निर्णय दिला असेल. एका बाजूला चिन्ह साम्य त्या पद्धतीने निवडणूक जिंकायची, दुसऱ्या बाजूला मतदार यादीतली नावं रद्द करायची, तिसऱ्या बाजूला अशा प्रकारचे डमे उभे करायचे. अशा प्रकारचं राजकारणातली लोकशाही हे पहिल्यांदा पाहतोय. सत्तेचा वापर केलेली लोकशाही पहिल्यांदा पाहतोय. तरीसुद्धा लोक सुज्ञ आहेत. मागची जो कोण आहे याची काळजी आम्ही कार्यकर्त्यांनी आम्ही घेऊ आणि चांगल्या प्रकारचा प्रचार करू. चुकीच्या पद्धतीने मतदान दुसरीकडे जाणार नाही याची आम्ही काळजी घेऊ.